जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील पेन्शनधारकांच्या पगारासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। काय आहे शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना होऊन त्यांचा कोणता लाभ मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, महाराष्ट्र शासनाचा दिनांक 9 एप्रिल 2025 रोजीचा महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2025च्या अनुषंगाने सन 2025-26 अनुदान वितरण करण्यासंदर्भातला म्हणजेच एप्रिल पेड इन मे पगार वितरण अनुदान वितरण जे आहे ते करण्यासंदर्भातला महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। शासन निर्णय क्रमांक अर्थसंकल्प 9 एप्रिल 2025 असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर बीम्स प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी, आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे, आयुक्त क्रीडा विभाग सेवा महाराष्ट्र राज्य पुणे, सहसचिव, उपसचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि या अनुषंगाने सन 2025-26 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बीम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी आता नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। त्यामुळे निश्चितच याच्यामध्ये लेखाशीर्ष नियंत्रक अधिकाऱ्यांनी वितरित अनुदान दिलेलं आहे। त्यामुळे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित असलेले सर्व कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आता एप्रिल महिन्याचं वेतन जे आहे ते आता वेळेत मिळण्याचा मार्ग रिकामा झालेला आहे। या अनुषंगाने सर्व अनुदान वितरित करण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। याच्यामध्ये असंही म्हटलेलं आहे की वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय, शासन परिपत्रक याच्या अधीन राहून या संदर्भातला घर बांधणे अग्रिम जे आहे ते वितरित करण्यात यावं। 1/5/2001 रोजी किंवा त्यानंतर 2 पेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या अर्जदाराला दुसऱ्या वेळेस जुळ्या अपत्यांचा अपवाद वगळता या अग्रिमाचा लाभ घेता येणार नाही। ज्या उद्देशासाठी निधी अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही। इतर लेखाशीर्षाकडे वळती करता येणार नाही। पदनिर्मितीच्या अनुषंगाने वेतनावरील निधी वाटपाच्या संदर्भात आवश्यक तेथे उच्चस्तरीय सचिव समिती, मंत्रिमंडळ यांची मान्यता तसेच वित्त विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने कार्यवाही झाल्याची खात्री करण्यात यावी आणि या अनुषंगाने शासनाद्वारे देण्यात येणारे वेतन जे आहे ते अनुदान लाभार्थ्यांच्या बँक अकाउंटमध्ये ECS द्वारे प्रदान करणे बंधनकारक असणार आहे। कोणत्याही परिस्थितीत वेतन अनुदानाची रक्कम एकत्रितरित्या व ऑफलाईन पद्धतीने वितरित करण्यात येऊ नये अशाही सूचना याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळं एप्रिल पेड इन मे पगार जो आहे, पेन्शन जे आहे, शालेय शिक्षण विभागाशी संबंधित असलेली सर्व कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, निवृत्ती वेतनधारक जे आहेत, कुटुंब निवृत्ती वेतनधारक जे आहेत त्यांना आता एप्रिलचं वेतन, पेन्शन मिळण्याचा मार्ग या जी.आरच्या अनुषंगाने मोकळा झालेला आहे। त्यांना त्यांचं वेतन, पेन्शन जे आहे ते वेळेत मिळणार आहे। तर हा अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय 9 एप्रिल 2025 रोजी निर्गमित झालेला आहे। त्यामुळे निश्चितच हा अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय होता। अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांच्यामध्ये शेअर करा। धन्यवाद।